मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसानं ठाण्यात एका तरुणाचा बळी घेतलाय। रिक्षावर गुलमोहराचं मोठं झाड पडून एका तरुण प्रवाशाचा मृत्यू झाला असून यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय। ठाण्यातील उल्हाननगर परिसरात संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। गुलमोहराचं विशाल वृक्ष रिक्षावर पडल्यानं रिक्षा चालक आणि प्रवासी दोन्ही झाडाखाली दबले गेले। घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकानं घटनास्थळी जाऊन बचाव कार्य सुरू केलं। दोन्ही जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र प्रवासी मयत झाल्याचं रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलं। उल्हाननगर फ्लॉवर व्हॅली या ठिकाणी संध्याकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली आहे। प्रवासी आणि रिक्षा चालक दोन्ही राबोडी परिसरातीलच राहणारे आहेत। तौफिक सौदागर वय वर्ष 27 असं मयत प्रवाशाचं नाव असून त्याला गंभीर दुखापत झाली। यामध्ये त्याचा मृत्यू झाला। त्याला जिल्हा शल्य शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। तर शफीक शब्बीर असं रिक्षा चालकाचं नाव असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्यानं त्यांना उपचाराकरिता नजीकच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि अग्निशमन विभागाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जेसीबीच्या साहाय्याने वृक्ष बाजूला हटवून दोघांना बाहेर काढण्यात आलं, मात्र यातील प्रवासी तौफिक हा यात गंभीर जखमी झाल्यानं त्याचा या घटनेत मृत्यू झाला। पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिकेनं 2 महिने आधीच ठाण्यातील धोकादायक झाडांचं सर्वेक्षण केलं होतं असा दावा केला। याशिवाय फांद्या छाटण्याची मोहीम देखील घेण्यात आली होती, मात्र 2 दिवसात ठाण्यात जवळपास 22 पेक्षा अधिक झाडं उन्मळून पडली असून या घटनेने पालिकेच्या मोहिमेची पोलखोल केली आहे। तर या घटनेत तरुणाचा नाहक बळी गेल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। काल सकाळी सुमारे अर्धा तास कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे विटावा पुलाखाली पाणी साचल्यानं ठाणे बेलापूर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्यानं नवीन खाडी पुलावर वाहतुकीची कोंडी झाली होती। कळवा प्रभाग समितीच्या घनकचरा विभागानं येथील नाल्यांची सफाई केली नसल्यानं कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मात्र मनस्ताप झाला। विटावा पुलाखालून वाहणारा मोठा नाल्यातील पाण्याचा प्रवाह कळवा खाडीला मिळतो, त्यामुळे थोडा पाऊस कोसळला तरी नाल्यातील पाणी येऊन रस्त्यावर साठतं। दरवर्षी मे महिन्यात कळवा प्रभाग समितीच्या वतीनं विटावा पुलाखाली 2 ते 3 पंप लावले जातात, त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन पाणी निघून जातं। मात्र मे महिना लोटला तरी अजूनही नालेसफाई झाली नसल्यानं अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा फटका कळव्यातील नागरिकांना बसला। यावेळी वाहतूक सुरळीत होण्यासाठी 3 ते 4 तासांचा अवधी लागल्यानं अनेकांना कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला। या संदर्भात कळवा प्रभाग समितीच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही, मात्र पुलाखालील नाल्याची सफाई झाली नसल्यानं वाहतूक कोंडी झाल्याची माहिती विटावा वाहतूक विभागाचे वाहतूक उपनिरीक्षक महेश कडलग यांनी दिली आहे। वादग्रस्त ठरलेल्या केविला नाल्याच्या सदोष बांधकामाचे आणि नालेसफाईचं पितळ नुकताच पडलेल्या पावसात उघडं पडलं। या बांधकामामुळे साफ न झालेला कचरा नाल्यात तुंबला आणि नाल्याचं घाण पाणी परिसरातील गृहसंकुल आणि चाळींमध्ये शिरलं, त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उभा राहिलाय। या प्रकरणी बांधकाम आणि नालेसफाईचे ठेकेदार तसंच संबंधित अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। गेल्या 4 वर्षांपासून केविला नाल्याचं बांधकाम करून त्यावर स्लॅब टाकण्याचं काम सुरू आहे। या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून हे घाण पाणी बाजूच्याच उथळसर भागातील गृहसंकुलांमध्ये आणि पुढे क्रांतीनगर पर्यंत असलेल्या घरांमध्ये उलटण्याची भीती काही दक्ष नागरिकांनी समाज माध्यमातून व्यक्त केली होती। याबाबत महापालिका प्रशासनाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं त्याचा फटका नुकत्याच झालेल्या पावसानं बसला। बुधवारी पडलेल्या पावसात फक्त 15 मिनिटातच नाल्यावरील बांधकामामुळे कचरा आणि घाण पाणी तुंबलं। हे पाणी केविला रस्त्यालगत असलेल्या भगीरथी जगन्नाथ इमारतीच्या आवारात आणि चाळीत शिरलं। या गुडघाभर पाण्यात रहिवाशांच्या वाहनाचं नुकसान झालंच, शिवाय रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उभा राहिल्याची माहिती येथील रहिवासी अपर्णा राणी यांनी दिली आहे। आता अशी स्थिती उद्भवत असेल तर पावसाळ्यात संपूर्ण परिसरच पाण्याखाली जाईल। आज जशी स्थिती 2 वेळा उद्भवल्यानं रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असल्याचंही त्यांनी सांगितलं। हा नाला उंचावरून वाहत येत खाडीकडे जाऊन मिळतो। केविळा जवळील नाल्याचा भाग हा तीव्र उतारावर आहे, त्यामुळे वरून मोठ्या प्रमाणात वाहून येणारा कचरा
आणि घाण पाणी केवीला लगत नाल्यावर केलेल्या बांधकामांमुळे अडतं। अशा वेळी पावसातही पाणी नाल्याच्या वरून वाहण्याची आणि आजूबाजूचा परिसर जलमय होण्याची भीती दक्ष नागरिकांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। भिवंडी शहरातील औचित्यपाडा परिसरात जाळी नोट तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करत ठाणे क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईबाबत तब्बल 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ठाणे क्राईम ब्रांच 2 ला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली। भिवंडीच्या औचित्यपाडा भागात मुख्य आरोपी शेखर यानं एक कारखाना सुरू करून तिथे नकली नोट तयार करण्याचं काम सुरू केलं होतं। या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी नकली नोटा तयार करण्याचं साहित्य, प्रिंटिंग मशीन आणि कागदपत्र आदी साहित्य जप्त केले। या संदर्भात माहिती देताना ठाणे क्राईम ब्रांचचे डेप्युटी कमिशनर अमर जाधव यांनी आम्हाला मिळालेल्या माहितीनंतर कारवाई करत 30 लाखांहून अधिक नकली नोट आणि त्याचं साहित्य जप्त केलं असून 5 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 8 मे पर्यंत पोलीस कस्टडी दिल्याची माहिती दिली आहे। गुन्हे शाखेच्या घटक 2 चे पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे, API माळी, API केदार आणि PSI पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की 3 मे रोजी औचित्यपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगानं युनिट 2 च्या अधिकाऱ्यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगानं सुरुवातीला 3 आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे 30 लाखाच्या आपल्याला मिळून आल्या। त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली। त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढे आपण मुख्य आरोपीच्या कार्यालयाचा, घराचा वगैरे आपण सर्च घेतला, शोध घेतला। त्या अनुषंगानं पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या। एकूण आतापर्यंत आपल्याला 45,50,000च्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत। काल पडलेल्या पहिल्याच पावसात ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष पडले। यातच ठाण्याच्या रुणवल नगर या ठिकाणी वृक्ष पडून एका 26 वर्षीय मुलाचा मृत्यू देखील झाला। या संपूर्ण मृत्यूला ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठाणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विक्रांत तावडे आणि नम्रता भोसले जाधव यांनी केला आहे। याबाबत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली असून अत्याधुनिक पद्धतीने संपूर्ण ठाणे शहरातील झाडांची तपासणी करावी आणि जी झाडं धोकादायक असतील त्यांना मुळासकट काढून टाकण्यात यावं, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही। ठाणे महानगरपालिका जर करदात्यांकडून वृक्ष कर घेत असेल तर या कराच्या रकमेतून हा संपूर्ण खर्च करावा आणि संपूर्ण झाडांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी या ठिकाणी दोन्ही सदस्यांनी आयुक्तांकडे केली आहे। तर काय नेमकं कोण जबाबदार आहे झाड पडून एका काल मुलाचा मृत्यू झालेला आहे, आयुक्तांची भेट घेणार आहोत। अतिशय दुर्दैवी अशी घटना काल रुतळसर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये काल घडलेली आहे। रिक्षावरती झाड कोसळून 26 वर्षाच्या निष्पाप मुलाचा, राबोडी येथे राहणारा निष्पाप मुलाचा बळी गेला। या सर्वाला जबाबदार म्हणजे प्रशासन तर आहेच, पण त्याच्यामध्ये खाचकळग्यामध्ये जर जाऊन बघितलं तर गेले 2-3 वर्ष किंबहुना 5 वर्ष 2020 सालून सातत्याने आम्ही वृक्ष प्राधिकरणाच्या माजी सदस्य या नात्याने पाठपुरावा करत आहोत की संपूर्ण ठाणे शहराच्या सखोल वृक्ष जे आहेत सर्व त्या वृक्षांचं सखोल
ऑडिट करणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी मे 2024 मध्ये सन्माननीय आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांना माहिती दिली होती की आपल्याकडे एक जर्मन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्यांच्या अनुषंगाने MRI स्कॅनिंग करू शकतो आपण. जसं आपल्या शरीराचं MRI स्कॅनिंग होऊन ब्रेन मॅपिंग वगैरे या पद्धती असतात, तसंच झाडांचं देखील ब्रेन पूर्ण मॅपिंग करून झाडांचं त्याच्यामध्ये त्याचा वाळवीचा प्रादुर्भाव केवढा आहे, त्याला कीड लागली आहे का, आतमध्ये पोकळपणा आहे का, झाड कोसळण्याच्या परिस्थितीत आहे का, त्या झाडाचं आरोग्य किती आहे, वयोमान किती, अजून आयुर्मान त्याचं जगू शकतं, या सर्व बाबी त्याच्यामध्ये स्पष्ट होतात आणि जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये धोकादायक झाडं जी आहेत शहरातली ती आयडेंटिफाय करता येतील आणि त्याच्यानंतर ती झाडं जर काढली तर अशी जीवित व वित्तीय हानी आपल्याला टाळता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मंदार केणी आणि माजी नगरसेविका प्रमिला केणी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून ठाण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे दोघे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जात होते, त्यामुळे आव्हाड यांना आजच्याच दिवशी दुसरा मोठा धक्का बसलाय. मंदार केणी यांनी युवा कार्यकर्त्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती, तर प्रमिला केणी यांचा ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगला अनुभव आहे. या दोघांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या शिंदे गट बळात ठाणे शहरात मोठी भर पडणार आहे.